नमस्कार मंडळी. चला तर आज आपण बनवतोय परफेक्ट हॉटेलसारखा जिरा राईस. आता जिरा राईस बनवण्यासाठी खरंच खूप अवघड नाही आहे, पण बऱ्याच जणांना परफेक्ट जिरा राईस बनवताच येत नाही. तर त्याचा तांदूळ कसा शिजवायचा, कशा पद्धतीने तो भिजवायचा हे सगळं माहीत नसल्यामुळे त्यांना परफेक्ट जिरा राईस बनवता येत नाही. कोणी कोणी तर फक्त जिरा राईस खायचा म्हणून हॉटेलमध्ये जातात. खरंच ऐकून आश्चर्य वाटतं, पण चला तुम्ही सुद्धा अगदी परफेक्ट हॉटेलसारखा जिरा राईस बनवू शकता. तर इथे पहा एक बाउल घेतलेला आहे. आता बाउलमध्ये आपल्याला तांदूळ घालायचे आहे. तर पहा इथे आपण आहे ना 1 कप भरून तांदूळ घातलेले आहे. म्हणजे नॉर्मली वाटी असते ना, 1 वाटीभर तांदूळ घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला हे तांदूळ स्वच्छ पाणी घालून धुवून घ्यायचे आहे. तर तांदळावरती किती भरपूर प्रमाणात धूळ माती आहे पाहू शकता. तर खूप घाण असं पाणी वरती आलेलं आहे. आता हे पाणी काढून पुन्हा 2 पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेतले आणि आता यामध्ये आपल्याला स्वच्छ असं पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे पहा पाणी घालून घेतलं तांदळामध्ये, मिक्स करून घेऊया आणि आता हे तांदूळ आहे ना कमीत कमी 20 ते अर्ध्या तासासाठी भिजवून घ्यायचे आहे. तर वेळ असेल तर अर्धा तास भिजवा, नाहीतर 20 मिनिटे सुद्धा तांदूळ भिजवले ना तरीसुद्धा होतं. तर पहा इथे ना 20 मिनिटे झालेली आहेत आणि तांदूळ छान असे भिजलेले गेलेले आहेत. आता लगेचच पुढची तयारी करूया. यामधलं पाणी काढून घेऊया आणि पाणी आहे ना 20 मिनिटं झाल्यानंतर किंवा अर्धा तास झाल्यानंतर तांदळातलं काढून घ्यायचं आहे. जास्त वेळ भिजवायचे नाही, नाहीतर तांदळाचा भुगा होऊ शकतो. तर इथे पहा पाणी उकळायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये मीठ घालून घेतलं. आता इथे मीठ आहे ना भरपूर प्रमाणात घालायचं, कारण तांदळापेक्षा जास्त प्रमाणात आपण इथे पाणी घालतो तांदूळ वाफवण्यासाठी. तसंच काही घरात अवेलेबल असणारे खडे मसाले, अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे. अर्ध लिंबू पिळल्यामुळे ना तांदूळ पांढरे शुभ्र म्हणजे वाफवले जातात. तर म्हणजे तांदळाला आहे ना एक पांढरा शुभ्रपणा येतो, त्यामुळे लिंबू पिळायचं असतं. तर आपण अर्ध लिंबूसुद्धा यामध्ये पिळून घेतलं. भिजवून घेतलेले हे तांदूळ सर्व यामध्ये घालून घेतले आणि आता इथे हे तांदूळ आहेत ना आपल्याला झाकण न ठेवता शिजवून घ्यायचे आहे. कधीही तुम्हाला जेव्हा जिरा राईस बनवायचा, तेव्हा ना जिरा राईस बनवत्या वेळेस किंवा तांदूळ शिजवता वेळेस त्यावरती झाकण ठेवून कधीही बनवायचं नाही. नाहीतर मग लगेचच तांदळाचे तुकडे होतात. ही खूप महत्त्वाची जिरा राईसमधली टिप्स आहे. नक्की फॉलो करा. कारण जर तुम्ही झाकण ठेवून जिरा राईस म्हणजे राईस वाफवून घेतला ना, तर त्याचे 100% 2 तुकडे 3 तुकडे होणार आणि मग एकसारखा लांब सडक तांदूळ तुमचा होणार नाही आणि मग तुम्हाला वाटणार की नाही आपल्याला हा जिरा राईस जमतच नाही किंवा समोरच्याने आपल्याला चुकीची पद्धत सांगितली. त्यामुळे ना या व्हिडिओमध्ये सांगितलेले टिप्ससुद्धा फॉलो करत जा, म्हणजे तुमचीसुद्धा परफेक्ट रेसिपी होईल. तर पाहू शकता 5-7 मिनिटामध्ये इथे छान असे तांदूळ आपले वाफवले गेलेले आहेत. आता इथे पहा पुरणाच्या चाळणीवरती मी काढून घेते. तुम्ही कुठल्याही होल असलेल्या चाळणीवरती काढून घेऊ शकता. तर पहा तांदूळामधलं पाणी काढून तांदूळ थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत. तोपर्यंत आहे ना साधं सिंपल जे फोडणीचं वरण असतं ना ते मी तयार करून घेते. याची डिटेल रेसिपी नाही टाकली आहे मी. अगदी तुम्हाला फोडणी देण्याचं दाखवणार आहे. तर तेल घालून घेतलं, जिरा, मोहरी, लसूण आणि हिरवी मिरची याचा तडका तयार करते. तसंच यामध्ये आणखीनसुद्धा आपल्याला टाकायचं आहे. पण सुरुवातीला पहा गरम तेलामध्ये मिरची ते सगळं फ्राय करून घेतलं. त्यानंतर धुवून स्वच्छ असा कढीपत्ता यामध्ये घालायचा आहे. कढीपत्तासुद्धा थोडासा तेलामध्ये परतला की लगेचच मीडियम साईजचा लाल टोमॅटो इथे घालून घेतलेला आहे कट केलेला. टोमॅटो अगदी अर्धा मिनिटासाठी परतवून घ्यायचा. त्यानंतर कट केलेली कोथिंबीर आपल्याला फोडणीमध्येच घालायची आहे. तुम्ही साधं सिंपल फोडणीचं वरण बनवताय, पण अशा पद्धतीने एकदा नक्की कोथिंबीर फोडणीमध्ये टाकून पहा. त्या वरणाला एक वेगळीच चव येते. त्यामुळे ना अशा पद्धतीने थोडीशी कोथिंबीर नक्की घालायची. थोडी हळद घालून घेतलेली आहे. तर मी अगोदर डाळ शिजवताना सुद्धा हळद घातलेली आहे. त्यामुळे ते अगदी किंचित हळद घालून घ्यायची आहे किंवा नाही घातली ना तरीसुद्धा चालेल. तर चला आपण ही आता डाळ यामध्ये घालून घेऊया आणि डाळ घोटून घेतलेली आहे. त्यामुळे इथे ना डायरेक्ट घालून घेतली. त्यानंतर आपल्याला यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. आता तुम्हाला वरण किती घट्ट पातळ आवडतं या हिशोबाने इथे तुम्ही पाणी वापरू शकता. 1 वाटी एकदम घट्ट डाळ होती, त्यासाठी 2 वाट्या इथे पाणी घालून घेतलेलं आहे. आणि इथे पाहू शकता अशा पद्धतीची आमच्या घरामध्ये तरी डाळ खायला आवडते. त्यामुळे मी अशी पातळ अशी डाळ तयार करून घेतलेली आहे. सिंपल सोपी तडका डाळ तयार झालेली आहे. म्हणजे साधी फोडणीची डाळ तयार झालेली आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. यासोबत सुद्धा खायला अतिशय सुंदर लागतो जिरा राईस. तसंच तुम्हाला जर फोडणी तडका वरण वगैरे असे काही प्रकारचं बनवायचं असेल ना, तर ते सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर पहा मी तर आज सिंपल वरण आणि मस्त त्यासोबत जिरा राईस बनवलेला आहे. तर पहा इथे 5 मिनिटे वरण शिजवून घेतलं. वरण आपलं तयार झालेलं आहे.
चला तर लगेचच जिरा राईसची तयारी करूया। इथे जिरा राईस फ्राय करण्यासाठी पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलं। त्यानंतर इथे पहा साधे जिरे आणि शाही जिरे दोन्ही अर्धा-अर्धा चमचा घालून घेतलेला आहे आणि तेलामध्ये हे जिरे चांगले फुलू द्यायचे आहे। शाही जिऱ्यांमुळे सुद्धा आपल्या जिरा राईसला एक छान टेस्ट येते। जर तुम्ही साधे जिरे जरी घातले ना तरीसुद्धा चालतं, काहीच एवढा फरक पडत नाही। तसंच आता इथे कोथिंबीर आहे ना वरतून कधीच घालायची नाही, कारण हॉटेलमध्ये जेव्हा जिरा राईस बनवला जातो ना तेव्हा ते तेलामध्येच व्यवस्थित कोथिंबीर, जिरे याचा तडका तयार करतात आणि मग त्यावरती राईस टाकून घेतात। तर पहा शिजवून एकदम मोकळा आणि कोरडा करून घेतलेला आहे इथे राईस आणि राईस पूर्ण थंड करून घेतलेला आहे। गरम-गरम राईस परतवायला घ्यायचा नाही तरीसुद्धा आपल्या राईसचा भुगा होऊ शकतो। तर इथे पहा पॅन आपल्याकडे एवढा क्वालिटीचा पॅन नाही। तुमच्याकडे जर पॅन व्यवस्थित असेल ना तर अजिबात हा राईस खाली चिटकत सुद्धा नाही। तर पहा आणि आपल्याला इथे ना राईस अगदी हलकासा परतवून घ्यायचा आहे आणि आपण आहे ना राईस शिजवतानाच भरपूर प्रमाणात मीठ घातलं होतं, त्यामुळे इथे मीठ घालण्याची अजिबात गरज नाही। पण तुम्ही थोडेसे तांदूळ खाऊन त्याची चव घेऊ शकता। जर तुम्हाला वाटलं तर मग मात्र तुम्ही इथे मीठ वापरू शकता। तर पहा अगदी खालवर करून घ्यायचे आहे आपल्याला हे उलटून पालटून तांदूळ असे फ्राय करून घ्यायचे आहे। जास्त आपल्याला याला म्हणजे हलवायचं नाही। तर पहा इथे परफेक्ट असा तांदूळ शिजवून घेतल्यामुळे ना आपला परफेक्ट राईस तयार झालेला आहे जिरा राईस। तर आपण बाहेर जर जिरा राईसची प्राईस बघितली ना तर खूप असते खूप। अगदी थोडीशी कोथिंबीर इथे आपल्याला घालून घ्यायची आहे, अगदी थोडीशी। खरं तर महत्त्वाचं असतं जिरा राईसमध्ये कोथिंबीर फोडणीत घालणं। नंतर तुम्ही वरून घातली किंवा नाही घातली तरी काहीच फरक पडत नाही। पण जिरा राईस छान दिसावा यासाठी अगदी थोडीशी घातलेली आहे। पण फोडणीत जी आपण कोथिंबीर घालतो ना त्यामुळे आपल्या जिरा राईसला एक वेगळीच चव येते। तर इथे पाहू शकता लांबसडक एकसंध आणि जिरेसुद्धा अगदी परफेक्ट दिसत आहेत। अगदी तांदळात कुठे असे जिरे दिसत आहेत, कोथिंबीर दिसत आहे। झालेत की नाही परफेक्ट जिरा राईस आपला हॉटेलसारखा। तर हॉटेलसारखा परफेक्ट जिरा राईस तुम्हीसुद्धा घरी बनवू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि हो रेसिपी जरी तुम्हाला आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा। तसंच चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर अगदी विनामूल्य आहे, तुम्हाला कुठलाही खर्च करायचा नाही, अगदी फ्रीमध्ये सबस्क्राईब करता येतं। त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी लगेचच चॅनलला बेल आयकनला ऑन करा, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा, मजेत राहा, जिरा राईस बनवा। तुमचासुद्धा जिरा राईस कसा झालता मला कमेंट करून सांगायला विसरू नका। भेटूया नवीन एका रेसिपीसह। धन्यवाद।